सरकारच्या करवाढीच्या विरोधामध्ये एचआर हॉटेल संघटनांकडून आज बंदचं आयोजन. उत्पादन शुल्कामध्ये 60% वाढीला हॉटेल संघटनांचा विरोध. विदेशी मद्यावरती 10% वॅट आणि परवाना शुल्कामध्ये 15% वाढीसह संघटनांचा विरोध आहे. एचआर हॉटेल संघटनांच्या बंदमुळे आज राज्यभर ड्राय डे. राज्यामधले 20,000 बार परमिट रूम आज बंद. महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख कोटींचा हॉटेल आणि तत्सम उद्योग आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्यानं 328 नवे मद्यविक्री परवाने दिले जाणार. विदेशी मद्य निर्मिती परवाना देण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात येणार आहे. 11वीची दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी ही 17 जुलैला. दुसऱ्या फेरीच्या ऑनलाईन प्रवेश नोंदणीमध्ये कालपर्यंत 1,38,101 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. 18 ते 21 जुलैच्या दरम्यान पसंती क्रमानुसार महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येईल. माडाच्या कोकण मंडळाकडून ठाणे शहर आणि पालघर जिल्ह्यामधील तब्बल 5,285 घराच्या विक्रीसाठी बंपर लॉटरी जाहीर. आजपासून अर्ज करता येणार आहे. रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार. गर्दीमध्ये वाद होणं, महिला प्रवाशांच्या बाबतीमध्ये गैरप्रकार घडणं अशा सगळ्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. मध्य रेल्वेकडून किमान 14 तासांचा मेगा ब्लॉक घ्यावा. सॅटिस 2चं काम पूर्ण करण्यासाठी ठाणे पालिकेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी. डिसेंबर 2025 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचा निर्धार. महिनाभरामध्ये समृद्धी महामार्गावरून 11 लाख वाहनांचा नागपूर ते मुंबई असा प्रवास. टोलच्या माध्यमातून MSRDCला 90 कोटी रुपयांचं उत्पन्न, तर आतापर्यंत 2,24,00,000 वाहनांचा प्रवास. कोकण आणि विदर्भामध्ये अतिवृष्टीचा इशारा. पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावरती सुद्धा पावसाचा जोर वाढेल. महाराष्ट्रासह उत्तरेकडच्या राज्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. भाज्यांचा दर सुद्धा वाढलेला आहे. लसणाची फोडणी सुद्धा 300 रुपयांनी महागली आहे. वाटाणा 240 रुपयांवरती, तर गवार आणि फरसबी 200 रुपये किलो. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे, पीक कमी आल्यामुळे आणि मागणी वाढल्यामुळे भाजीपाल्यांचे भाव सध्या वाढले आहेत. खोबरेल तेलाच्या किमतीमध्ये 3 पटीनं वाढ झाली आहे. कडक उन्हाळ्यामुळे आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या 2 वर्षांपासून नारळाच्या उत्पादनामध्ये 40% अधिकची घट झाली आहे. त्यामुळे तेलाचा घाऊक बाजारामधला दर हा प्रति किलो 130 रुपयांवरून 400 रुपयांवर. UPI व्यवहारांमध्ये सुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक्सपोस्ट करून माहिती. पंतप्रधान मोदींचे त्यांनी आभार मानले. मनसेकडून राज्यस्तरीय 3 दिवसाच्या शिबिराचं आयोजन. मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. इगतपुरीमध्ये शिबिराचं आयोजन. आतापर्यंत एकट्यानं निवडणुका लढवल्या. गरज पडली तर यापुढे सुद्धा एकटं लढू. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचं सूचक विधान. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा फिसकटणार का, अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे. भाऊ एकत्र येणं ही कुटुंबासाठी चांगली गोष्ट आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या नंतर गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा आक्रमक. राज्यामध्ये हिंदी सक्तीचा निर्णय पुन्हा एकदा लागू करा, सदावर्ते यांची मागणी. तर ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये सदावर्ते याचिका दाखल करणार आहेत. सगळं असूनही देवाभाऊ फोडाफोडी करतायत. नाशिकमधल्या पक्षप्रवेशाच्या वेळेला उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती टीका. आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी होईल. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमल्ला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. श्रेय घेऊन उत्सव करण्यामध्ये भाजपचा हात कुणीही धरू शकणार नाही. भाजपच्या किल्ल्याच्या जल्लोषावरती दैनिक सामनामधून टीका करण्यात आली आहे. तर भाजपचा जन्मच अशा उत्सवासाठी झाल्याचा टोला लगावत असताना हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना, असाही टोला. अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलंय. छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळं फासणाऱ्या 7 जणांवरती गुन्हा दाखल. अक्कलकोट शहर उत्तर पोलीस ठाण्यामध्ये दीपक काटे आणि त्याच्या 6 सहकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोघांना अटक झाली आहे. 5 जणांचा शोध सुरू आहे.
तर माझ्यावरच्या हल्ल्याला सरकार जबाबदार, हल्ल्याच्या मागे मोठा कट होता, तोंडाला काळं फासल्याच्या नंतर प्रवीण गायकवाड यांचा आरोप. तर आजच्या हल्ल्याच्या योग्य वेळेला उत्तर देणार गायकवाड यांचा इशारा. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून प्रवीण गायकवाड यांच्यासोबत फोनवरून संपर्क. काळं फासल्याच्या घटनेच्या नंतर त्यांनी विचारपूस केली आहे. काळं फासल्याच्या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार. शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी त्यांचा सत्कार केला. शाईफेकीच्या घटनेच्या नंतर पंढरपूरमध्ये प्रवीण गायकवाड यांचं जंगी स्वागत. 51 लिटर दूध वापरून गायकवाड यांचा दुग्धाभिषेक करण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करत प्रवीण गायकवाड यांचं स्वागत. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याशी भाजपचा संबंध नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. हल्लेखोर काटे हा भाजपचा, पण कारवाई झाली पाहिजे, बावनकुळेंची प्रतिक्रिया. प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेला हल्ला हा निंदनीय आहे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा प्रश्नच नसून या हल्ल्याची कसून चौकशी केली जाईल, भोयर यांच्याकडून स्पष्ट. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्याच्या नंतर रवींद्र चव्हाण यांचं आजपासून 6 दिवस मंडल अध्यक्षांसोबत बैठक सत्र. आगामी स्थानिक निवडणुकांच्या रणनीतीच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता. नागपूरमधील भाजपच्या माजी नगरसेवकाच्या मुलाला एमडी ड्रग्सच्या तस्करीच्या प्रकरणी अटक झाली आहे. अजय बुगेवार यांचा मुलगा संकेत बुगेवार ह्याला अटक झाली आहे. संकेत बुगेवारकडून 16 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं. रायगडच्या मुरुड अलिबाग रस्त्यावरती हिट अँड रनचं प्रकरण. भरधाव वेगानं असलेल्या कारची दुचाकीला जोरदार धडक. 2 जणांचा या प्रकरणामध्ये जागीच मृत्यू झालाय. अपघाताच्या नंतर कार चालक फरार झालाय. अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू. भंडारा बायपास महामार्गावरची घटना आहे. कारधा पोलिसांकडून अज्ञात वाहन चालकाच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. हिंगोलीच्या पिंपळखुटा तलाव ब्लास्टच्या प्रकरणी अखेर गुन्हे दाखल. कंत्राटदार केशव हेगडे आणि ट्रॅक्टर चालक लक्ष्मण खंदारे यांनी बेकायदेशीर ब्लास्ट केल्यामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झालंय. धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदीचा आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक. बावी इथल्या शेतकऱ्यांना 62 लाख रुपयांचा गंडा. शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा जादा दरानं सोयाबीन खरेदीचा आमिष. लातूरच्या सुमठाणा गावामध्ये घरगुती शेतीच्या वादामधून 72 वर्षाच्या वृद्ध महिलेला मारहाण झाली. सुनेकडून वृद्ध महिलेला केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ठाण्यामध्ये जवळचं भाडं नेणार नाही असं म्हणत रिक्षाचालकाचा महिलेसोबत वाद. यावेळेला रिक्षाचालकानं हात उगारल्याचा महिलेचा आरोप आहे. वाहतूक विभागाकडून रिक्षाचालकावरती कारवाई. स्मशानभूमीमध्ये